कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताचं संविधान लिहित असताना आर्टिकल 342 लिहिलं, द स्पेशलायझेशन ऑफ द शेड्यूल्ड ट्राईब. 801 जातीचा त्या ठिकाणी एक संग्रह केला आणि एक स्पेशल प्रवर्ग बनवला शेड्यूल्ड ट्राईबसाठी. तो कशासाठी बनवला? त्याचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी केलेला आहे. त्याच्यासाठी जे काय बजेट दिलं जातं ते कुठे जातं? आता तेच बजेट जे वसतिगृह आहे त्याचं बजेट त्या ठिकाणी त्या लाडकी बहिणीला ट्रान्सफर केलं जात आहे. पण कोणी आदिवासी त्या ठिकाणी कोणता नेता, कोणता MP MLA बोलताना दिसत नाही. आमचा कुठे विकास केला ते तर दाखवा, आम्हाला आराखडा तर दाखवा. ब्ल्यूप्रिंट बनवले आदिवासी समाजाचं त्या ठिकाणी वेगळं त्या ठिकाणी आयोग बनवलेला आहे आणि आदिवासी समाजाचा या पालघर पट्ट्यामध्ये इकडे तिकडे आम्ही विकास केलेला आहे. नुसतं तोंडाने बोलायचं 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 आणि जर का डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मागितला कुठेच काय. प्रॅक्टिकली मी त्या ठिकाणी तलासरी या विभागात पण गेलो होतो, पालघर विभागात पण गेलो होतो.